जय शिवराय, जय श्रीराम. नमस्ते. मी क्रेझी क्वीन वैशाली. एकनाथ शिंदेमुळे भाजपा सत्तेत. शिंदेनी बंडखोरी केली नसती तर भाजपा ही सत्तेत आली नसती, असे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे रोखठोक मत पडलेले आहे. गरज सरो आणि वैद्य मरो हा अजेंडा भाजपाने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा ही सत्तेत आली नसती. आज ही जी किमया झालेली आहे ना, ती एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झालेली आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी एकदम योग्य आहे, असे बच्चू कडू म्हणाले. सेवा हरली, राजकारण जिंकले, असे बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरी गेली. एकनाथ शिंदे हेच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री होते. 24 तास काम करणारे आणि कमी बोलणारे असे हे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनीच केलं. गरीब कल्याण योजना आणून गरिबांचे आयुष्य एकनाथ शिंदे यांनी सुखकर केलं. सर्व समाजाला न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख ही निर्माण झालेली आहे. जनतेच्या हितासाठी लढणारे मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंनी अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्राचा कारभार केला आणि जनतेचं सरकार अशी लोकांची भावना तयार केली. एकनाथ शिंदे हे खूप कमी बोलतात. ते आपल्यावरील टीकेला कामातून उत्तर देतात. सर्वांचे नाथ म्हणजेच एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री पदाला न्याय दिला आणि महाराष्ट्राचा विकास आणि गरीब कल्याण धोरण यामुळेच ते सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? हे माझं मत आहे. तुमचं जर काही वेगळं मत असेल तर ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता. यू आर मोस्ट वेलकम. जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद. जाता जाता हेच सांगेन की जर माझे व्हिडिओ पसंत असतील तर तुम्ही माझे रील्स बघता, शॉर्ट्स बघता, त्याप्रमाणे माझे व्हिडिओही बघत जा. आणि जर पसंत असतील तर लाईक करा. मित्रमैत्रिणींबरोबर, फ्रेंड्सबरोबर किंवा तुमचे कोण आप्तेष्ट असतील त्यांच्याबरोबर, रिलेटिव्सबरोबर ते शेअर करा आणि कमेंट्स करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. बाय.